बाद झालं ज्ञानदा. ए बाद झालं बाय. किती काम करणार आहे? हा इथं आता कुठं चालली? बघ करिश्मा फटाफट 1 2 3 4 5 फरशा पुसून गेली. आणि हा बघा नंग पुंगो रडत बसलाय. झालं का? पुसलं का? कुठं? अनुताई झोपलीये. हे आमची ज्ञानदा आहे आणि आज ती तिच्या आईची मदत करत आहे. तिला काम करायची इच्छा झाली आणि खूप, तर तिला मी सांगितले कसं फरशी पुसायची. तर एक 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 फरशी प्रॉपर पुसून घ्यायची. तिला ते दाखवलंय. तर ती प्रॉपर अशी फरशी पुसते बघा. ह्याला म्हणतात घरातली लेक. दरवाजाच्या मागे बिगे असं प्रकारे सगळीकडे ही फरशी वगैरे पुसते, है की नाही? नंतर बाद झालं. मी मदत करू का? हा मी हेल्प करू का तुझी थोडी? हा करू का? नको का? चला अशा प्रकारे आमच्या आता आईला कळल्यावर आमची आई म्हणाल बरी लेक आली तुमच्या हाताखाली कामाला. बस झालं बाळा. हाँ नहीं करना है अपने को. बस हो गया बेटा. बस झालं. सर्दी होती बाळा. उद्या उद्या बस झालं. ज्ञानदा झालं बघा. किती मस्त पैकी स्वच्छ फरशी पुसलेली आहे आमच्या ज्ञानदानी. हे बघा किती म्हणजे क्लिअर तिने अशी फरशी साफ केलेली आहे. किचन राहिलेलं आहे बट ठीक आहे चालतं. बस थँक्यू 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 मॅम. ए मार खात मामाला व्हिडिओच काढते. योगेश ज्ञानेश्वर कार्तिक असं तुझ्या कोणी पुसलं होतं फरशी? काय करशील? बस झालं बाळा सर्दी झाली. ज्ञानदा